स्त्रियांनी मोस्टली कंपॅरिझन करण्याआधी ॲबिलिटीज काय आहेत आणि माझ्याकडे काय आहे याच्याकडे लुकआउट दिला तर ते समाधानी आयुष्य जगू शकणार आहे. आणि हे कंपॅरिझन बऱ्याचदा होतं. माझ्या मैत्रिणीचा मुलगा सीबीएसई बोर्डला आहे तर माझाही मुलगा सीबीएसई बोर्डमध्ये असलाच पाहिजे. बट तुमची कपॅसिटी आहे का? तुम्ही करू शकता का? बरं ठीक आहे, तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे. पण तुमचं मूल ते डायजेस्ट करू शकणार आहे बरोबर. का? की त्याला ती डिफिकल्टी लेव्हल जमणार आहे का? हे बघणं पण गरजेचं आहे. आणि या सगळ्यात काय होतं ना, तो जो पुरुष आहे, मोस्ट प्रोबॅबली फिमेल कंपेअर करतात. जरी मी फिमेल असले तरी माझं याच्या बाबतीत मत हे दुमत आहे, की फिमेल जास्ती कंपेअर करतात. तिच्या जास्ती एक्स्पेक्टेशन्स असतात मटेरियलिस्टिक गोष्टींवर आणि त्या ओझ्याखाली त्याला सतत काहीतरी द्यायचंच आहे. द्यायचे म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टी मला पुरवायच्यात म्हणजे ती खुश होईल. हं. हेच डोक्यात येतं आणि मग ते पुरवलं जातं. बट ते क्षणिक सुख आहे. बरोबर. ती गोष्ट माझ्याकडे आली, मी 1 दिवस वापरेल, 2 दिवस रादर दॅन 3 दिवस. बट याच्या पलीकडे त्याच्यातून मला काहीच आनंद मिळणार नाही. अगेन माझी एक्स्पेक्टेशन दुसरी असणार आहे. त्यामुळे फिमेलने हे अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे, की अगेन मटेरियलिस्टिक गोष्टींवरती जर तुम्ही फोकस ठेवत असाल, तर मग तुमचं नातं कधीच हॅपी राहणार नाहीये. हं. आणि तुम्ही कधीच आनंदी राहणार नाहीये त्या नात्यात.